नमस्कार मित्र मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डिजिटल SSC मॅथ्स. मी याच्यामध्ये 10वीचा मॅथ्स जो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ आहे तो कवर करणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट हे दोन्हीचे प्रॉब्लेम जे आहेत ते कवर करणार आहेत. कोरोनामुळे जो सिलेबस तुमचा रिड्यूस करण्यात आला आहे, कमी करण्यात आला आहे, त्यानुसारच मी प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. थँक्यू. नेक्स्ट बघूया प्रॉब्लेम नंबर 4. सॉरी. फॉर गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन T7 दिला आहे आपल्याला 4. ठीक आहे, T7 दिला आहे 4 आणि D दिला आहे डिफरन्स -4. देन व्हॉट इज ए काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, सोल्युशन काय तुम्हाला T7 दिला आहे. T7 = 4 आणि डिफरन्स D = -4. ठीक आहे, तर आपल्याला फॉर्म्युला ए काढायचा आहे. टी आणि डी आणि एच्या रिलेशनचा फॉर्म्युला कोणता आहे? बाय फॉर्म्युलाच खूप यूज होतात. फॉर्म्युला लक्षात ठेवा. TN = A + N - 1 × D हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, क्वेश्चन 1 लेट्स से TN = A + N - 1 × D. आता याच्यामध्ये काय दिलं आहे? T7 दिला आहे, म्हणजेच एनची व्हॅल्यू 7 झाली. एनची व्हॅल्यू 7 पुट करा. देअरफॉर T7 TN = T7 मीन्स N = 7. सो T7 = A. A काढायचं आपल्याला. N - 1 मीन्स 7 - 1 × D. D मीन्स -4. देन सॉल्व करायला T7 काय आहे आपल्याला 4. देअरफॉर 4 = A + 7 - 1 मीन्स 6 × -4. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू 4 = काय झाला A + 6 × -4 मीन्स -24. बरोबर. देअरफॉर हे 24 इकडे गेला लेफ्ट साईडला, तर काय होईल 24 + 4 28. देअरफॉर A = 28. सो दिस इज द आन्सर. A = 28 आहे का इथं आहे D. सो D इज आन्सर. खूप सोपा आहे, फॉर्म्युला यूज करा. TN = A + N - 1 × D. क्वेश्चन नंबर 5 पाहू. फॉर गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन A इज 3.5. A मीन्स काय? फर्स्ट टर्म इज 3.5. डिफरन्स 0 दिला आहे आणि N दिला आहे 101. देन फाईंड TN. आता खूप सोपं आहे, तर आपण फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे, फॉर्म्युला तोच, आता जो फॉर्म्युला आधी वापरला तोच फॉर्म्युला TNचा. TN = A + N - 1 × D. ठीक आहे, हा फॉर्म्युला. त्याच्यामध्ये TN ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला. काय दिलं आहे 101. D 0 आहे. जर D 0 इथं D 0 आहे, D जर 0 बनला तर हा काय होईल 0 × समथिंग इज 0. therefore whatever the value of A will be value of TN, right? so TN A ची व्हॅल्यू किती 3.5. आन्सर 3.5 येईल. तर आपण पुट सॉल्व करू. T101 = A किती दिला आहे 3.5 प्लस N - 1 मीन्स 101 - 1 × D मीन्स 0. सो एनिथिंग × 0 मीन्स 0च होते. देअरफॉर करायला 3.5. T101 ची व्हॅल्यू 3.5 आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन बी करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 6 बघू. इन द अरिथमेटिक प्रोग्रेशन फर्स्ट 2 टर्म्स आर -3 and 4. ठीक आहे, देन 21st टर्म इज आपल्याला काढायची आहे. याला थोडा सेम फॉर्म्युला वापरू, पण थोडा कॉम्प्लेक्स नाही आहे, थोडा आणखी एक्स्ट्रा थोडा लेंदी आहे. सॉल्व करायला लागेल. 2 फॉर्म्युले वापरावे लागेल आपल्याला. सेम फॉर्म्युला TNचाच. TN काय दिलं आपल्याला फर्स्ट टू टर्म मीन्स फर्स्ट टू टर्म म्हणजे काय झालं T1 आणि T2. सो T1 लेट्स से T1 = -3 आणि T2 = दिला आहे 4. ठीक आहे, इट्स गिवन दिला आहे आपल्याला. ठीक आहे, फर्स्ट 2 टर्म्स.
आता T1 इक्वल्स टू -3. T1 म्हणजेच काय होते A. सो A मीन्स T1. सो A इक्वल्स टू T1 इक्वल्स टू -3. नाव T2 इज इक्वल्स टू 4. तर आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे 21st टर्मची. सो फॉर्म्युला ऑफ Tn फॉर्म्युला काय Tn इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू D. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. क्वेश्चन लेट्स से आता T2 4 दिला आहे म्हणजे एनची व्हॅल्यू काय झाली 2. n इक्वल्स टू 2 पुट केला तर 4 येते. सो देअर फोर n इक्वल्स टू 2 मीन्स T2 इक्वल्स टू A मीन्स फर्स्ट टर्म हे इथंच दिले आहे. A इक्वल्स टू T1 इक्वल्स टू -3. सो -3 प्लस n-1. एनची व्हॅल्यू काय 2 कारण का T2 2 -1 इंटू D दिला आहे का डिफरन्स. आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, डिफरन्स आपण काढू तसं पण आपण काढू शकत होता. ठीक आहे, फर्स्ट 2 टर्म्स डी कॅल्क्युलेट करू आपण. T2 इक्वल्स टू 4. सो 4 इक्वल्स टू -3. ठीक आहे, प्लस 2 -1 मीन्स 1. सो 1 इंटू D मीन्स D. तर काय होईल अगेन देअरफॉर डीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 4 + 3 7. सो D मिळाला 7. ठीक आहे, म्हणजे जर फर्स्ट टर्म -3 आहे आणि सेकंड टर्म 4 आहे तर आपल्याला डिफरन्स D आपण डायरेक्ट पण कॅल्क्युलेट करू शकत होता, पण आपण Tnच्या फॉर्म्युला वापरला. आपल्याला D मिळाला 7. आता आपल्याला डिफरन्स माहीत आहे, फर्स्ट टर्म माहीत आहे. ठीक आहे, डिफरन्स माहीत आहे, फर्स्ट टर्म माहीत आहे आणि 21st टर्म फाईंड करायचे. काय फाईंड करायचे 21st टर्म. आपला फॉर्म्युला देअरफॉर 21st टर्म इक्वल्स टू 21st टर्म म्हणजे काय होते T21 बरोबर. म्हणजे एनची व्हॅल्यू 21 इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. 21st टर्म इक्वल्स टू T21 इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. म्हणजेच एनची व्हॅल्यू काय झाली 20. एनची व्हॅल्यू झाली 21. ठीक आहे, देअरफॉर बाय फॉर्म्युला Tn इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू D बरोबर आहे. आता ए आपल्याला दिलंच आहे फर्स्ट टर्म -3 प्लस n-1 मीन्स n21 -1 इंटू D आपण आताच काढला. D डिफरन्स इज 7 इक्वल्स टू -3 प्लस 21 -1 मीन्स 20 इंटू 7 किती झाले 20 इंटू 7 7 इंटू 2 140 मीन्स प्लस 140 T21. देअरफॉर याला सॉल्व केला -3 प्लस 140 म्हणजे किती झाले 3 गेले त्याच्यामधून तर राहिले 137 प्लस 137. सो T21 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली काय मिळाली 137 ऑप्शनमध्ये आहे का कुठं आहे आपला तो या इट इज देअर इन ऑप्शन नंबर C. सो 137 इज आन्सर. नेक्स्ट आपण बघूयात फॉर एनी अरिथमॅटिक प्रॉब्लेम नंबर 7 फॉर एनी AP डिफरन्स 5 आहे देन व्हॉट इज T18 मायनस T13. सोपा आहे हा, त्यात फॉर्म्युल्याची गरज नाही आहे, आपण तोंडानेच काढू शकतो ओरली. ठीक आहे, डिफरन्स 5 आहे म्हणजे लेट्स फॉर एक्झाम्पल फर्स्ट टर्म 5 आहे, दुसरी टर्म्स लेट्स अजूम ठीक आहे A इज 5 नाही D इज 5 D इज इक्वल्स टू 5 नॉट असूम लेट्स असूम A इज 5 आणि A2 मीन्स T2 टर्म्स इज 10. सो डिफरन्स 5 झाला बरोबर आहे. देअरफॉर डिफरन्स D इज इक्वल्स टू 5. तर याच्यामध्ये 5चा डिफरन्स आहे ना. ठीक आहे, म्हणजे मल्टिपल ऑफ 5 आहे तो. तर T18 मायनस 13 T18 म्हणजे काय झाला 18 मायनस 13 पहिले कॅल्क्युलेट करायला लागलं. 18 मायनस 13 म्हणजे किती होते 6. सो 6 इंटू 5 होईल. ठीक आहे 6 इंटू 5
कारण का डिफरन्स 5 आहे आणि त्याचा डिफरन्स 6 आला. 6 × 5 कॉमन डिफरन्स देखो 30 एक ऑप्शनमध्ये तर 30 येईल. ठीक आहे, कारण की कोणतीही टर्म्स मल्टिपल ऑफ 5 राहणारच आहे. तर आपण जर ए इज इक्वल्स टू 5 घेतला तर 18 टर्म काय होईल, 18 × 5 मल्टिप्लाय करा 90 होईल. आता 30 कसा आला, जर ए इज इक्वल्स टू 5 घेतला, T2 इज इक्वल टू 10 घेतला आणि डिफरन्स 5 दिलेच आहे, तर काय होईल, T18 आपल्या कंडिशननुसार T18 होईल. T18 मीन्स 18 × 5, 18 × 5 म्हणजे 90 झाले. आणि T13 काय होईल, T13 मीन्स 30 × 5 65 नाही 30 × 5 sorry something is wrong. 6 × 5 T13 × 5 65, then why, how come it is 30, then 90 minus 65, 90 minus 65 should be 25, 70, 25, sorry, the difference should be 25. why, because याच्यामध्ये आपण मी चूक केली, सॉरी फॉर दॅट मिस्टेक. 18 minus 13 5, मी 6 लिहिलं होतं चुकीनं. जर 5 लिहिलं तर 5 × 5, कारण कॉमन डिफरन्स 5 आहे तर इथं 25 येईल. ठीक आहे, 25. आणि आपण तो 25 कसा आणला, 18 × 5 90, 13 फर्स्ट टर्म जर 5 आहे तर 13 टर्म करायला 30 × 5 म्हणजे 65 आणि 90 minus 65 म्हणजे 25. सो 25 इज आन्सर, नॉट 30. देन सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3 हे काढायचं आहे. ठीक आहे, मल्टिपल ऑफ 3 सोल्युशन. याच्यामध्ये आपण फक्त फर्स्ट 5 दिलेला आहे ना, त्याच्यामुळे आपण ओरलीच काढू, आपण फॉर्म्युला वगैरे वापरायची गरज नाही आहे. फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3 काय होईल, मल्टिपल ऑफ 3 कोण होते, 3 6 9, जे 3च्या पाड्यामध्ये जे आहेत 3 6 9 12 15, हे फर्स्ट 5 झाले. याची ॲडिशन करा, 6 3 9 9 9 18 18 आणि 12 30 30 आणि 15 40 45, सो 45 डायरेक्ट. फॉर्म्युला पण वापरू शकता, पण फॉर्म्युला तुम्हाला वेळ लागेल. फॉर्म्युला पण तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही ओरली काढू शकत असाल तर मला वाटतं तुम्ही ओरलीच काढायला पाहिजे. ठीक आहे, फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू. नंतर प्रॉब्लेम नंबर 9 काय, 15 10 5 इन दिस AP काय होतं, याच्यामध्ये डिफरन्स निगेटिव्ह असेल कारण की डिक्रीज होत आहे. T1 मोठी आहे, T2 लहान आहे, T3 खूप लहान आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे हे रिड्यूस होत चाललं, डिक्रिमेंटल ऑर्डर आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये डिफरन्स निगेटिव्ह येईल. याच्यामध्ये इन दिस AP सम ऑफ फर्स्ट 10 टर्म काढायचं आपल्याला, फर्स्ट 10 टर्म काढायचं आहे. आता त्याच्यामध्ये डिफरन्स दिलेला आहे, सम ऑफ फर्स्ट 10 काढायचं आहे. ठीक आहे, डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो, डिफरन्स -5 याच्यामध्ये येईल. ठीक आहे, 10 minus 15, 10 minus 15 मीन्स 5 आणि 5 minus 10 मीन्स -5, सो D इज -5. आणि सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर काढायचे आपल्याला, नॉट नॅचरल नंबर, सॉरी, सम ऑफ फर्स्ट 10 टर्म. सोल्युशन काय होतो, समचा फॉर्म्युला काय, समचा फॉर्म्युला सम इक्वल्स टू काय, n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस A n-1 इंटू D, हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय काय लागते, एनची व्हॅल्यू लागते, एची लागते आणि डीची लागते. तर एन म्हणजे काय, फर्स्ट 10, सो n = 10 नॅचरल नंबर. आणि ए फर्स्ट टर्म दिली आहे 15, डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करूच, तो म्हणजे -5. ठीक आहे, तर पुट करा व्हॅल्यू पुट केला काय येईल, एनची व्हॅल्यू 10, सो 10/2, 10/2 ट्वाइस A मीन्स काय 15 प्लस n-1 मीन्स 10-1 इंटू D मीन्स 5, सॉरी -5, डिफरन्स इज -5.
ठीक आहे. डिफरन्स -5 आहे, हा -5. ठीक आहे. 10/2 मीन्स 5. अगेन 2 × 15 मीन्स 30. 10 - 1 9. 9 × -5 मीन्स -45. ठीक आहे. याला सॉल्व करा. 30 - 45 मीन्स किती झाले? 30 - 45 मीन्स -15. सो 5 × -15. 5 × -50 मीन्स -75. हे झालं सम. सम इक्वल्स टू -75. -75 आहे का ऑप्शनमध्ये? येस, इट इज देअर. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. देन बघूया क्वेश्चन नंबर 10. I think this is the last one. Yes. In an AP, first term is 1. पहिली टर्म काय? 1. लास्ट टर्म इज 20. सम ऑफ ऑल समय दिले. खूप सोपं आहे. एन काढायचं आपल्याला. व्हॉट इज गिवन? फर्स्ट गिवन लिहायचा. काय दिलं आहे? फर्स्ट टर्म म्हणजे ए इज 1. लास्ट टर्म, फर्स्ट टर्म ए, लास्ट टर्म जस्ट लास्ट टर्म is 20 and sum of all term समय दिले आहे equals to 399. आता आपल्याला काय काढायचं आहे? एन काढायचं आहे. देन व्हॉट इज एन? तुम्हाला हे समचे 2 फॉर्म्युले सांगितले होते. एक समचा फॉर्म्युला हा सांगितला होता n/2 2a n - 1 × d, आणि एक दुसरा सांगितला होता, तुम्हाला आठवत असेल, सम इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. बरोबर आहे? फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म हा फॉर्म्युला आहे. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. आपल्याला काय दिलं आहे? फर्स्ट टर्मही दिला आहे, लास्ट टर्मही दिला आहे, आणि एन काढायचं आहे. सम पण दिला आहे. पुट करा व्हॅल्यू. जर तुम्ही व्हॅल्यू पुट केले त्याच्यामध्ये तर काय होईल? लेट्स से you have put the value. तर काय होईल? देअरफॉर सम किती दिले आहे? 399 इक्वल्स टू एन काढायचं आहे n/2. फर्स्ट टर्म दिला आहे. फर्स्ट टर्म किती दिला आहे? 1. लास्ट टर्म दिला आहे 20. काहीच करायचं नाही, डायरेक्ट फॉर्म्युला. देअरफॉर मल्टिप्लाय करा. 399 × 2 इक्वल्स टू 20 + 1 मीन्स 21 एन झाला. ठीक आहे. 21 एन. देअरफॉर 399 × 2 डिवाइड बाय 21 इक्वल्स टू एन. सॉल्व करायला एन इक्वल्स टू किती मिळेल आपल्याला? 7 कॅन बी डिवाइड बाय 7. 7 35, 4 आणि 27 50. 7चा आपण 7ने डिवाइड करू शकतो. तर 7 × 21 होईल, आणि 7 × 35, 4 राहिले, 4 × 7 49, 57. सो 57 × 2 डिवाइड बाय 3. आता 57 × 2 मीन्स किती झाले? 57 × 2. याला काही आणखी डिवाइड करू शकतो का आपण फर्दर? या 57 × 2 आपल्या ऑप्शनमध्ये काय काय दिलं होतं? 42 या 3 × 3 आणि 3 × 3 3 × 3 आणि 3 9 27 म्हणजे 19. 19 × 2 झाला. ठीक आहे. 3 × 3चा डिवाइड होत होता. 19 × 2 मीन्स 38. 38 ऑप्शनमध्ये असायला पाहिजे. 38. येस, इट इज देअर इन द ऑप्शन 38. इट्स ऑप्शन बी. ठीक आहे. व्हेरी सिम्पल फॉर्म्युला n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. दॅट्स इट. सॉल्व करा, व्हॅल्यू ऑफ एन मिळाली. अशा पद्धतीने आपण जो क्वेश्चन नंबर 1 होता तो कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 2. हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. फाइंड द फोर्थ टर्म. काय काढायचं? फाइंड फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. हे लक्षात ठेवा. फ्रॉम द एंड म्हणजे मागवून चौथी टर्म्स. ठीक आहे. एंड इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे सिरीज दिली आहे. -11 -8 -5 आणि लास्ट टर्म आहे 49. तर 14 सिरीज गिवन सिरीज
गिवन काय आहे -11 -8 -5 आणि लास्ट टर्म इज 49. आता 49 कितवी टर्म आहे आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, या सिरीजमध्ये आहे पण ते कितवी आहे ते आधी काढायला लागलं आपल्याला. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार मग आपण रिड्यूस करू, मागवून काउंट सुरू करू. ठीक आहे, तर आपल्याला मागवून 4th टर्म मिळेल. तर गिवन सिरीजमध्ये डिफरन्स किती होईल इथं -8 -11. ठीक आहे, इक्वल्स टू -8 + 11 = 3. म्हणजे डी आपल्याला 3 भेटला. सो डी = 3. डिफरन्स, कॉमन डिफरन्स जो आहे 3 आहे. ए किती आहे फर्स्ट टर्म -11 इज 11 आणि लास्ट टर्म ठीक आहे 49. असेल लास्ट टर्म मीन्स TN लेट्स से इज 49, but we don't know the value of n. We know last term 49 but we don't know the value of n TN. सो आपल्याला व्हॅल्यू ऑफ n काढायचं. फॉर्म्युला काय आहे TNचा TN = A + n - 1 × D. बरोबर आहे. फॉर्म्युला पुट करा. TN लास्ट टर्म आपल्याला माहीत आहे 49. तर यांची व्हॅल्यू पण कितवी टर्म आहे ते 10वी आहे 9वी आहे 8वी टर्म आहे 49 कितवी आहे माहीत नाही आपल्याला. ठीक आहे, ते काढायचे आहे व्हॅल्यू ऑफ n. 49 = A मीन्स फर्स्ट टर्म -11 + n - 1 काढायचं आहे. डिफरन्स दिलेला आहे काढला आपण. डिफरन्स इज 3 = -11 + 3 ने मल्टिप्लाय करा 3n - 3 झाला. -11 - 3 मीन्स -14 + 3n. ठीक आहे, देअरफॉर 49 हे -14 लेफ्ट साईडला आणलं तर +14 होईल. सो 49 + 14 = 3n. म्हणजे किती झाला 63 = 3n. देअरफॉर n = 63. 63/3. ठीक आहे, -63 63/3. देन किती झालं ते 10 3 ते 21 21 3 63 21 21st. सो n = 21 आपल्याला. ठीक आहे, n = 21 आपल्याला मिळालं. सो हे 49 जे टर्म आहे ते 21वी टर्म आहे. 21वी टर्म आहे. ठीक आहे, जे 49 जे टर्म आहे ते 21वी टर्म आहे. हे लास्ट जे टर्म आपल्याला आहे या सिरीजमधली तर 21वी टर्म आहे. आपल्याला आता मागवून 4th काढायचे आहे. 21वी टर्म भेटली तर मागवून किती काढायचे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे 21 सॉल्व करू. 21वी टर्म जर T21 = जर 49 आहे तर आपल्याला काय काढायचं आहे 21 नंतर 20 नंतर 19 18. सो 21 देन 20 देन 19 देन 18. तर आपल्याला मागून 4th काढायचे आहे. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. मागून 4th म्हणजे T18 आपल्याला काढायचं आहे T18. सो देअरफॉर T18 = क्वेश्चन मार्क. ठीक आहे, T18 = क्वेश्चन मार्क. नाउ T18 मीन्स n ची व्हॅल्यू 18. देअरफॉर TN = अगेन सेम फॉर्म्युला A + n - 1 × D. ठीक आहे, T18 काढायचं आहे म्हणजे n ची व्हॅल्यू 18. सो A + n - 1. A मीन्स फर्स्ट टर्म -11 + n - 1 मीन्स 18 - 1 × D. डिफरन्स 3 चा होता = -11 + 18 - 1 मीन्स 17 × 3 = ठीक आहे 17 × 3 मीन्स 51. -11 + 51 -11 + 51 मीन्स किती झाला 10 मीन्स 41 आणि 40. ठीक आहे 40. सो T18 म्हणजे मागची 4th टर्म आहे हे 18 टर्म आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 40. सो दिस इज अवर आन्सर. ठीक आहे, कसं काढलं
आधी 49 जे लास्ट टर्म दिली होती सिरीजमध्ये ते किती टर्म आहे ते माहीत केला, म्हणजे आपल्याला कळणार की माहीत होणार की किती टर्म सिरीजमध्ये आहेत. तर टोटल टर्म आहेत 21 आणि मागची 4th काढायची, म्हणजे मागची 18 म्हणजे 18 नंबरचे काढायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काढला आन्सर. मित्रांनो, नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 3. इन अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन द 10th टर्म इज 46 and sum of the 5th term and 7th term is 52. सो AP फाइंड करायचं. काय करायचं? फाइंड द AP सिरीज फाइंड करायचं. आपल्याला काय दिलं आहे? गिवन इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज गिवन? 10 टर्म. 10 term means T10 equals to 46. This is given. Again, sum of 5th term and 7th term म्हणजे T5 प्लस T7 याची सम दिली आहे 52. ठीक आहे, दोन गोष्टी दिल्या आहेत, एक T10 दिला आहे आणि एक T5 प्लस T7 म्हणजेच 52 दिला आहे. देअरफॉर T10 इक्वल्स टू 46 म्हणजे एनची व्हॅल्यू काय झाली? 10. देअरफॉर TN इक्वल्स टू A प्लस N-1 इंटू D. फॉर्म्युला खूपच इम्पॉर्टंट आहे, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, आता एनची व्हॅल्यू 10 म्हणजे T10 इक्वल्स टू A प्लस N-1 मीन्स डायरेक्टली तो 10-1 9D. देअरफॉर T10 काय दिला आहे? 46. सो 46 इक्वल्स टू A प्लस 9D. देअरफॉर 46 minus 9D becomes the value of A. ठीक आहे, म्हणजेच A इक्वल्स टू झाला 46 minus 9D. 9D हा D आहे, सॉरी नॉट 96. ठीक आहे, A इक्वल्स टू 46 minus 9D. दिस इज इक्वेशन 1 आपल्याला मिळालं. ठीक आहे, आता दुसरी हे फर्स्ट कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन काय म्हणते? सम ऑफ T5 and T7 is 52 by second condition. Second condition काय आहे? T5 plus T7 equals to 50. T7 equals to 52. T5 again, T5 means n equals to 5. So therefore A plus N-1 means 5 minus 1 into D difference plus हा झाला T5 plus T7 means n equals to 7. So A plus N-1 means 7 minus 1 into D equals to 52. हे दिलेलं आहे. त्याला सॉल्व करा फर्दर. काय होईल? A plus 5 minus 1 means 4D plus A 7 minus 1 means 6D equals to 52. त्याला सॉल्व केलं तर काय होईल? 6D plus 4D means 10D आणि 2A plus 2A. So 2A plus 10D equals to 52. आणि आपल्याला A ची व्हॅल्यू आपण आधीच काढली होती. A ची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ D काय होती? ते याची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ D ते होती 46 minus 9D. ठीक आहे, हा झाला इक्वेशन नंबर लेट्स से 2. पुट इक्वेशन 1 व्हॅल्यू इन इक्वेशन 2. काय होईल? याची व्हॅल्यू पुट केली तर 2 इंटू काय होते याची 46 minus 9D. सो 46 minus 9D पुट केला प्लस 10D इक्वल्स टू 52 झाला. ठीक आहे, याला सॉल्व केलं फर्दर तर काय होईल? 46 इंटू 2 म्हणजे 45 इंटू 45 म्हणजे 92. ठीक आहे, मायनस 9D इंटू 2 मीन्स 18D प्लस 10D इक्वल्स टू 52. याला फर्दर सॉल्व केला तर काय होईल? मायनस 18D प्लस 10D मीन्स मायनस 8D. सो मायनस 8D इक्वल्स टू 52 मायनस 92. सॉल्व करा. देअरफॉर मायनस 8D इक्वल्स टू 52 मायनस 92 म्हणजे किती झाले?
5 and 7 now minus 40. Therefore D equals to minus minus cancel, so 40 upon 8 equals to 5. Therefore D equals to 5. आता तर डिफरन्स मिळाला आपल्याला, डिफरन्स मिळाला 5. तर डी जर डी मिळाला तर आपण याची व्हॅल्यू काढू शकतो याच्यावरून, इक्वेशनवरून पुट करा. पुट डी इक्वल्स टू 5 एनी इक्वेशन, मे बी इक्वेशन, लेट्स से इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं मला. ठीक आहे, 2 मध्ये पुट करायचं. 2 काय, therefore 2a प्लस 10 इंटू डीची व्हॅल्यू 5 मिळाली, पुट केली, इक्वल्स टू 52. therefore सॉल्व केलेला 2a प्लस 10 इंटू 5 50. ठीक आहे, आणि 52 मायनस 50 मीन्स 2. therefore 2a इक्वल्स टू 2 मीन्स a इक्वल्स टू 1. ठीक आहे, आपल्याला डी माहीत आहे, डिफरन्स आपल्याला फर्स्ट टर्म माहीत आहे T1 दॅट इज ए, आणि डिफरन्स आणि फर्स्ट टर्म माहिती आहे तर आपण एरिथमेटिक प्रोग्रेशन आरामात काढू शकतो, बरोबर. therefore AP इज काय होईल, फर्स्ट टर्म काय ए, म्हणजे ए इक्वल्स टू 1 आलं तर फर्स्ट टर्म 1 झाला, डिफरन्स 5 आहे तर दुसरे नेक्स्ट टर्म करायला 6 राहील, 6 मायनस 1 मीन्स 5, 6 म्हणजे 5 डिफरन्स आहे, बरोबर आहे. 1 प्लस 6 प्लस 5 मीन्स 11 प्लस 5 मीन्स 16 प्लस 5 मीन्स 21, like that. So this is a AP. So given, so therefore the AP will be this one, 1 6 11. First term is 1 and difference is 5. In this way we can calculate. This is also important question in the exam point of view, कारण अशा प्रकारचे क्वेश्चन नेहमी येतील तुम्हाला, कारण याच्यामध्ये तुम्ही बघाल तर काय म्हणजे डायरेक्ट नाही दिलेला आहे. ठीक आहे, थोडं तुम्हाला फॉर्म्युले वगैरे वापरावं लागतो आणि स्वतःचं लॉजिक वापरावं लागतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मित्रांनो, नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 4. इन द अरिथमेटिक प्रोग्रेशन इन विच 4th टर्म इज -15 आणि 9th टर्म दिलेली आहे -30. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 10 नंबर. गिवन काय दिलेलं आहे, व्हॉट इज गिवन, 4th टर्म मीन्स T4 इक्वल्स टू -15, दॅट इज 4th टर्म. आणि 9th टर्म मीन्स T9 इक्वल्स टू -30. आणि काय काढायचं आपल्याला, सम ऑफ फर्स्ट 10 नंबर विच इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. नाव आता जे 2 टर्म दिलेले आहे त्याच्यावरून आपण ए आणि डीची व्हॅल्यू काढू. ए म्हणजे फर्स्ट टर्म, सो आपल्याला ए माहीत नाही आहे, दॅट इज फर्स्ट टर्म, आणि कॉमन डिफरन्स डी आहे ते पण माहीत नाही, दॅट इज क्वेश्चन मार्क, राईट. ए इक्वल्स टू क्वेश्चन मार्क, डी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. देअरफॉर T4 आपल्याला TNचा फॉर्म्युला माहीत आहे, TN इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, बरोबर आहे. हा इक्वेशन 1 फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय दिलं आहे, T4 दिला आहे. T4 इज इक्वल्स टू -15. T4 म्हणजे काय होते, n इक्वल्स टू 4, जेव्हा n इक्वल्स टू 4 पुट केला इथं तेव्हा T4 होते, बरोबर आहे. देअरफॉर T4 दॅट इज n इक्वल्स टू 4, सो a प्लस n मायनस 1 मीन्स हियर n इक्वल्स टू 4, देअरफॉर 4 मायनस 1 इंटू डी माहीत नाही आपल्याला काय, सॉल्व करायला. देअरफॉर T4 दिलेलं आहे. ठीक आहे, व्हॉट इज T4, -15, पुट करा, -15 इक्वल्स टू ए प्लस 4 मायनस 1 मीन्स 3D. ठीक आहे, देअरफॉर याला एच्या फॉर्ममध्ये आपण लिहिला जस्ट व्हॅल्यू पुट करायसाठी, तर ए इक्वल्स टू -15 मायनस 3D. ठीक आहे, दिस इज ऑल्सो इक्वेशन, लेट्स से इक्वेशन 2. सो एची व्हॅल्यू भेटली आपल्याला -15 मायनस 3D. ठीक आहे, सिमिलरली आपल्याला काय दिलं, T9 दिला आहे. सिमिलरली T9 इक्वल्स टू -30, देअरफॉर n इक्वल्स टू 9, हियर n इक्वल्स टू काय होता, n इक्वल्स टू 4.
n equals to 9, therefore t9 equals to a plus n minus 1 means 9 minus 1 into d, बरोबर. t9 काय दिलेला आहे, t9 -30 is equal to a plus 9 minus 1 means 8d. ठीक आहे. आता आपल्याला ए ची व्हॅल्यू वर मिळाली आहे, -15 -3d हे पुट करा. ठीक आहे. हे व्हॅल्यू जे आहे पुट इक्वेशन टू व्हॅल्यू कुठं, लेट्स से दिस इज इक्वेशन 3 इन 3. काय होईल, इक्वेशन 2 ची व्हॅल्यू पुट केली तर -30, ए ची व्हॅल्यू काय पुट केली आपण -15 -3d आणि प्लस 8d. याला सॉल्व करा. काय होईल, -3d प्लस 8d मीन्स 5d आणि 15 इकडे गेला तर काय होईल, +30 प्लस -30 प्लस 15 होईल इक्वल्स टू 5d होईल. याला सॉल्व केला तर काय होईल, -15 इक्वल्स टू 5d म्हणजेच d इक्वल्स टू किती झाला, d इक्वल्स टू -3. 15 डिवाइड बाय 5 मीन्स -3. डी ची व्हॅल्यू मिळाली तर डी ची व्हॅल्यू पुट करा इकडे, आयदर इक्वेशन 3 मध्ये या 2 मध्ये पुट करा, तर तुम्हाला ए ची व्हॅल्यू मिळेल पुट डी इक्वल्स टू, असे आपण इक्वेशन आधी बघितल्या सायमल्टेनियस इक्वेशन आपण जेव्हा सॉल्व केलं तर आपल्याला जर एक्सची व्हॅल्यू मिळाली तर आपण वायची व्हॅल्यू काढतो आणि वायची व्हॅल्यू मिळाली तर आपण एक्सची व्हॅल्यू काढतो. तसंच इथं सॉल्व करायचं आहे. दिस इज ऑल्सो काइंड ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे. पुट डी इज इक्वल्स टू -3 इन लेट्स से इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये पुट केली काय होईल, डी इज इक्वल्स टू -3, डी इज इक्वल्स टू -3 पुट केली तर -30 इक्वल्स टू ए प्लस 8d आहे. ए प्लस 8d, डी ची व्हॅल्यू -3, सो 8 इंटू -3 काय झाला, 8 इंटू 3 -24, सो ए -24 आणि इकडे -30, देअरफॉर -24 लेफ्ट साईडला गेला तर काय होईल, प्लस होईल, -30 प्लस 24 इक्वल्स टू ए, बरोबर. आता काय होईल याच्यामध्ये -6 होईल, ए इज इक्वल्स टू -6. सो ए ची व्हॅल्यू मिळाली आणि डी ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. ए म्हणजे काय, फर्स्ट टर्म, डी म्हणजे कॉमन डिफरन्स. ठीक आहे. सो ए वी नो डी. नाउ वी नीड टू फाइंड, काय करायचं, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 10 नंबर. आता समचा फॉर्म्युला काय, समचा फॉर्म्युलाच लिहून घ्या. सम इक्वल्स टू काय, n/2 ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. हा फॉर्म्युला आहे. आणि आपल्याला काय दिला आहे, सम ऑफ फर्स्ट 10 नंबर मीन्स n इक्वल्स टू 10 दिला आहे. हियर n इक्वल्स टू 10, दॅट इज सम ऑफ फर्स्ट 10 number, sum of first 10 number, n equals to 10. Therefore s10 equals to sn असते ना, sn असते ना, sn n ची व्हॅल्यू 10, therefore s10 10/2, n/2 means 10/2 ट्वाइस ए ची व्हॅल्यू आपल्याला आधी मिळाली होती -6 वर मिळालेली आहे. ए ची व्हॅल्यू -6 पुट केली. ठीक आहे. प्लस n-1 मीन्स 10-1 इंटू डी, डी ची व्हॅल्यू काय मिळाली, -3 आहे. सॉल्व करायला काय होईल, 10/2 मीन्स 5, 2 इंटू 6 मीन्स -12, बराबर. 2 इंटू 6 -12 प्लस 10-1 मीन्स 9, 9 इंटू -3 मीन्स -27. साइन इज वेरी इंपॉर्टंट. 12 इंटू -5, 5 इंटू -12 मीन्स काय होईल, -60 आणि प्लस -27 10 काय होईल याचं, -60 -27 मीन्स -87. S10 equal to -87. This is the answer.
अशा पद्धतीने तुम्ही सम काढू शकता. ठीक है. सॉरी गलत हुआ है बिकॉज यहाँ पे यहाँ चुकलेला आहे एक्झाम्पल. ठीक आहे. वेस्टर्न इक्वल्स टू -60 5 इथं चुकलेलं आहे. इथं 5 × -12 केलं मी. ते चुकीचं आहे कारण हा ब्रॅकेटमध्ये आहे कम्प्लीट. ठीक आहे. आणि 5 बाहेर होता ब्रॅकेटच्या. ठीक आहे. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होणार नाही कारण दिस इज अ कम्प्लीट ब्रॅकेट. तर हे मी क्रॉस करतो. ठीक आहे. पुन्हा सोडू म्हणजे हे स्टेप पुन्हा काढू. S10 इक्वल्स टू काय होतं 10/2 2 × -6 प्लस 10 - 1 मीन्स 9 लिहितो आणि × -3. ठीक आहे. असं होतं. मग डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं चुकीनं. 10/2 मीन्स 5 आणि 2 × -6 मीन्स -12. 9 × -3 मीन्स -27. ठीक आहे. कारण की हा ब्रॅकेटमध्ये आहे. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन नाही होणार सिंगल टर्मसोबत. ठीक आहे. 5 × -12 -27 मीन्स -39. नाव वी कॅन मल्टिप्लाय. सो 5 × -39 किती झाले 5 9 1 म्हणून साईन मायनस. सो S10 इक्वल्स टू -125 -195 सॉरी. S10 इक्वल्स टू -195. सो हे तुमचं सम आहे. सम ऑफ फर्स्ट एंड नंबर. हे स्टेप तुम्ही क्रॉस करून घ्याल. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं होतं त्याच्यामध्ये त्यामुळे एवढा पार्ट क्रॉस. ठीक आहे. सो एची व्हॅल्यू मिळाली. बीची व्हॅल्यू जेव्हा तुम्हाला 2 टर्म दिलेले असते सर जेव्हा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 2 टर्म दिले असते ना 4 टर्म किंवा 9 टर्म किंवा एनी टर्म आपल्याला 2 टर्म दिले असते तर तुम्हाला TN इक्वल्स टू A + n-1D फॉर्म्युला वापरावा लागतो. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची कोणती टर्म दिलेली आहे आणि तुम्हाला A आणि D कॉम्बिनेशनमध्ये इक्वेशन मिळेल. तो सायमल्टेनियस इक्वेशनसारखा सॉल्व करायचा आणि तुम्हाला A आणि Dची व्हॅल्यू मिळेल. A आणि Dची व्हॅल्यू मिळाली तर तुम्ही इझिली सम काढू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. स्टार IMP क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो. 2 APs आर गिवन. 2 अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिला आहे. एक 975 एक आहे 24 21 18. If nth term of both the progression are equal, then find the value of n and nth term. ठीक है. Solution. What is given? 2AP. बराबर. Given. One is 9 7 5. This is sequence. This is AP1. Let's say this is AP1. Arithmetic progression 1 equals to 975 and arithmetic progression equals to 2. Series is 24 21 18. ठीक आहे. 2 सिरीज दिल्या आपल्याला आणि कंडिशन दिली आहे nth टर्म ऑफ बोथ द प्रोग्रेशन आर इक्वल. ठीक आहे. मग TNचा फॉर्म्युला माहीत आहे. सो फर्स्ट AP वरून काय होईल फॉर्म फर्स्ट AP A इक्वल्स टू 9. फर्स्ट टर्म 9 है. डी किती आहे कॉमन डिफरन्स 2 -2चा डिफरन्स आहे कारण की डिक्रीज होता है 9 7 5 होता है तर -2चा कॉमन डिफरन्स येईल. देयरफॉर TNचा फॉर्म्युला माहिती आहे. TN इक्वल्स टू A + n-1. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. TN इक्वल्स टू A + n-1 × D इक्वेशन 1. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केला Aची व्हॅल्यू पुट केला आणि Dची व्हॅल्यू पुट केला तर आपल्याला इक्वेशन मिळेल. देयरफॉर TN इक्वल्स टू n आपल्याला माहीत नाही आहे. TN इक्वल्स टू A माहीत आहे 9. तो 9 + n-1 × D मीन्स -2. याला सॉल्व केला तर काय होईल 9 + -2 × n मीन्स -2n. ठीक आहे. आणि -2 + 1 मीन्स +2. याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल 9 + 2
11 मायनस 2n हा झाला TN. ठीक आहे, आपल्याला TN मिळाला फ्रॉम फर्स्ट प्रोग्रेशन 11 मायनस 2n. ठीक आहे, नाऊ फ्रॉम सेकंड AP. सेकंड APचा तसंच काढायचं जसं फर्स्ट APचा आपण काढलं ना TNची व्हॅल्यू, तशा पद्धतीने त्याच पद्धतीने सेकंड APवरून काढायचं. सेकंड AP काय आहे 24, 21, 18. त्याच्यामध्ये एची व्हॅल्यू काय आहे 24 फर्स्ट टर्म. D कॉमन डिफरन्स, त्याच्यामध्ये पण डिक्रीज होत आहे. कितीचा डिफरन्स आहे 21, 3, 24, 18, 3, 21, so -3. D इज इक्वल्स टू -3. देअरफॉर TN काय होईल A प्लस मीन्स 24 प्लस n-1 इंटू D मीन्स -3. सॉल्व करायला 24 -3 इंटू n मीन्स -3n आणि मायनस मायनस प्लस, सो +3. मला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल 57, 24 प्लस 3 27 आणि -3n. हे झालं TN. अगेन आपल्याला 2 TN मिळाले. एक TN म्हणते की 27 मायनस 3n, दुसरा TN म्हणते की 11 मायनस TN. बरोबर आहे. आता कंडिशन काय दिलेली आहे की nth टर्म काय असते TN टर्म. व्हॉट इज n टर्म? nth टर्म मीन्स TN. टर्म ऑफ बोथ द प्रोग्रेशन आर इक्वल. म्हणजे हे TN आणि हे TN इक्वल आहे. सिन्स nth term of both the progression are equal दिलं n term, therefore TN equals to TN असं होईल. n term इक्वल आहे म्हणजे TN equals to TN. therefore TN equals to TN. TN ची व्हॅल्यू काय होती फर्स्ट प्रोग्रेशनची 11 मायनस 2n. ठीक आहे, आणि दुसरा TNची व्हॅल्यू काय होती 27 मायनस 3n. 27 मायनस 3n. सॉल्व करायला काय होईल 11 मायनस 27 होईल आणि -3n प्लस 2n होईल. काय होईल 11 मायनस 27 म्हणजे किती झाले 9, 9, 7, 16 म्हणजे -16 इक्वल्स टू -3n प्लस 2n मीन्स -n. देअरफॉर n मायनस मायनस कॅन्सल, n इक्वल्स टू 16. सो आपण n ची व्हॅल्यू काढली. आपल्याला काय काढायचं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ n अँड nth टर्म. ठीक आहे, आपल्याला n ची व्हॅल्यू 16 मिळाली. नाऊ पुट n इक्वल्स टू 16 इन एनी TN टर्म, इन एनी TN इक्वेशन. जे TNचे आपले इक्वेशन होते 2, आयदर हा होता किंवा आयदर हा, याच्यामध्ये पुट करा, कुठं पण पुट करा. देअरफॉर वी गेट T16 होईल. बरोबर आहे, कारण का TN इक्वल्स टू 11 मायनस 2n लेट्स से. सो T16 इक्वल्स टू 11 मायनस 2n. n ची व्हॅल्यू काय 16. सॉल्व करायला 16 इंटू 2 तुझा -32. त्याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल 11 मायनस 32 मीन्स किती झाले 9 ते 10, 11, 12, 12, 9, 9, 21 -21. सो T16 भेटला आपल्याला -21. त्याच्यामध्ये लॉजिक काय आहे, जर तुम्ही क्वेश्चन बरोबरच तर तुम्ही समजलं तर याच्यामध्ये म्हणते की हे जर व्हॅल्यू आपण सिरीज कम्प्लीट लिहिली 9, 7, 5, मग काय होईल याच्यानंतर काय येईल 3 येईल, नंतर 3 नंतर 1 येईल, 1 नंतर अजून मायनस येईल, समथिंग मायनस सिरीज येईल, आणि याला पण अजून डिक्रीज केलं या सिरीजला, तर 2 सिक्वेन्समध्ये हे टर्म कॉमन आहे. 2 सिक्वेन्स आपण डिक्रीज केलं पूर्ण लिहिलं कंप्लीट, तर याच्यामध्ये -21 येतो. दोन्ही सिक्वेन्समध्ये, दोन्ही जे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे त्याच्यामध्ये -21 आपल्याला टर्म मिळतो. आणि ती कितवी टर्म मिळते तर 16 T16. सो T16 टर्म इन द बोथ द
progression is -21. So this is the meaning of the question. ठीक आहे. तर आपल्याला n इक्वल्स टू 16 मिळालं आणि देअरफॉर आपण लिहू शकतो n इक्वल्स टू 16 अँड n term is -21. ठीक आहे. झाला आपला आन्सर. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. मित्रांनो नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36. फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. काय दिलं? नॅचरल नंबर. क्वेश्चन बरोबर वाचायचं. कधी कधी नॅचरल इवन नंबर असतो, कधी कधी नॅचरल ऑड नंबर असतो. ठीक आहे. काय आहे क्वेश्चनमध्ये ते आधी बरोबर क्वेश्चन वाचायचं. नॅचरल नंबर फॉर्म्युला काय? बाय फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. बाय फॉर्म्युला काय? सम ऑफ n नॅचरल नंबरचा फॉर्म्युला आपण आधी बघितला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. सम ऑफ n नॅचरल नंबर इक्वल्स टू n इंटू n+1/2. दिस इज अ डायरेक्ट फॉर्म्युला. ठीक आहे. n इंटू n+1/2. नाउ गिवन काय? सम इक्वल्स टू 36. सम दिलेली आहे, आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर 36 इक्वल्स टू n इंटू n+1 होईल. जो फॉर्म्युला आपला हा फॉर्म्युला आहे आणि सम दिले 36 पुट केला आपण. सम इक्वल्स टू n इंटू n+1/2. सम इज गिवन 36. देअरफॉर याला सॉल्व करा आता. 36 इंटू 2 इक्वल्स टू n इंटू n+1 असं होईल. याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल? 36 इंटू 2 मीन्स 72. n इंटू n+1ला सॉल्व करा तर होईल n² + n. बरोबर. देअरफॉर n² + n -72 इक्वल्स टू 0. इक्वेशन 1. आता n² + n -72 असे आपण खूप सारे प्रॉब्लेम आधी बघितले आहे. काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे? x² + bx + c इक्वल्स टू 0 या फॉर्ममध्ये आहे का नाही? आहे ना. डिग्री 2 आहे. तर n² + n -72 इक्वल्स टू 0. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज ए क्वाड्रॅटिक लिहू शकता तुम्ही इथं. धिस इज ए quadratic equation, direct short form. This is a quadratic equation. Therefore quadratic equation can be solved by factorization method or the formula method. Formula कोणता आहे? -b + minus. So it can be solved by two ways. One is जस्ट मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लिहित आहो, एक्झाममध्ये लिहायची गरज नाही आहे. सॉल्व बाय फॅक्टरायझेशन मेथड और बाय फॉर्म्युला मेथड. बरोबर. बाय फॉर्म्युला मेथड तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व करा, तुम्हाला व्हॅल्यू ऑफ n मिळेल. लेट्स से आपण सॉल्व बाय फॅक्टरायझेशन मेथड. देअरफॉर काय होईल फॅक्टरायझेशन मेथड? 72चे असे फॅक्टर पाडा की त्यांची ॲडिशन 9 येते. सो 9 इंटू 8 72 होते. 9×8 सो n² + 9n - 8n 9×8 -72 इक्वल्स टू 0. बाय फॅक्टरायझेशन आपण फॅक्टरायझेशन यूज केलं इथं. n² + 9n - 8n -72 इक्वल 0. देअरफॉर याला सॉल्व केलं काय होईल? n कॉमन काढतो आपण. n+9 राहिला. बरोबर आहे. इथं -8 कॉमन काढला. आता हा इथं n+9 आला तर इथं पण n+9 येईल. तर त्यासाठी 8 कॉमन काढला तर n+9. आणि आपण जे काही केलं ते बरोबर आहे का? इथं n+9 ते बरोबर आहे का म्हणून आणखी पुन्हा मल्टिप्लाय करून पाहायचं. -8 मल्टिप्लाय केला तर nला काय होईल? -8n म्हणजे -8n बरोबर आहे इथं. आणि -8 मल्टिप्लाय केला 9ला तर -72 9×8 आणि मायनस इंटू प्लस मीन्स मायनस. आपण जे काही केलं खालच्या स्टेपमध्ये ते बरोबर आहे. ठीक आहे. नाव n+9 कॉमन काढा. n+9 कॉमन काढला इथून तर काय राहिलं ते n, आणि इथून n+9 कॉमन काढला तर काय राहील -8. सो इक्वल्स टू 0. देअरफॉर काय होईल? n ची व्हॅल्यू -9 और n ची व्हॅल्यू 8 होईल. बरोबर आहे. आणि काय दिलं आहे? n कॅनॉट बी निगेटिव्ह. n कॅनॉट बी निगेटिव्ह. वाय?
बिकॉज एन इज नॅचरल नंबर दिला आहे क्वेश्चनमध्ये, बरोबर आहे. नॅचरल नंबर निगेटिव्ह असते का? नॅचरल नंबर कोण काय असते? 1 2 3 4 पासून जे स्टार्ट होते एनपर्यंत ते नॅचरल नंबर असते. नॅचरल नंबर निगेटिव्ह राहत नाही. देअरफॉर एन कॅनॉट बी निगेटिव्ह. सो एनची व्हॅल्यू -9 राहू शकत नाही. तर मग एनची व्हॅल्यू काय राहील? 8. देअरफॉर एन इक्वल्स टू 8. सो 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत आपण जर सम केली तर आपल्याला ते मिळते 36. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो इझिली. खूप सोपं आहे, काही करायचं नाही. याच्यामध्ये नॅचरल नंबरचा फॉर्म्युला वापरा, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करा, व्हॅल्यू ऑफ एन तुम्हाला इझिली मिळून जाईल. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 9. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट माझ्या मताने. म्हणजे तुम्हाला 4 मार्काचा किंवा 6 मार्काचा 5 मार्काचा जे काही आहे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये, ठीक आहे, तो येऊ शकतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काय करायचं? डिवाइड 207 इन 3 पार्ट. लेट्स से 207 त्याला डिवाइड करायचं आहे. 3 आपल्याला नंबरमध्ये डिवाइड करायचं आहे. त्या तिन्ही टर्म अरिथमॅटिक प्रोग्रेशन फॉर्ममध्ये राहतील. ठीक आहे. इथं समजा याचा आपण डिवाइड केलं, लेट्स से सम एक्स व्हॅल्यू राहील, इथं वाय व्हॅल्यू राहील, इथं झेड व्हॅल्यू राहील. नाही तर तिन्ही टर्म्स ए पी फॉर्ममध्ये राहतील. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे फर्स्ट टर्म राहील, मग कॉमन डिफरन्स राहील, ते ॲड केला तर आपल्याला वाय मिळतो. वायमध्ये आणखी आपल्याला जर कॉमन डिफरन्स ॲड केला तर आपल्याला झेड मिळतो. अशा फॉर्ममध्ये राहतील. ऑल पार्ट इन ए पी अँड प्रॉडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट दिला आहे 4 6 2 3. ठीक आहे. लेट्स कन्सिडर 3 पार्ट्स. 3 पार्ट्स आर काय? 3 पार्ट्स. लेट्स से एक नंबर घेतला वायमध्ये जर कॉमन डिफरन्स ॲड केला तर आपल्याला झेड मिळतो, बरोबर. वाय प्लस डी केला तर झेड मिळतो आणि वाय मायनस डी केला तर आपल्याला एक्स मिळतो, करेक्ट. जर 3 टर्म ए पीमध्ये आहेत. ए पीमध्ये काय असते? व्हॉट इज ए पी? व्हॉट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन? ठीक आहे. 2 4 6 लेट्स से दिस आर इन ए पी, बरोबर आहे. कॉमन डिफरन्स 2 आहे याच्यामध्ये. सर लेट्स से दिस इज मिडल टर्म. 4 प्लस डी इज 2 केला तर 6 होतो आणि 4 मायनस डी केला तर 2 होतो, बरोबर आहे. कॉमन डिफरन्स मायनस केला तर प्रिव्हियस टर्म मिळते. कॉमन डिफरन्स प्लस केला तर नेक्स्ट टर्म मिळतो. सिमिलर, दॅट्स वाय लेट्स कन्सिडर 3 पार्ट्स आर ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. असं का लिहिलं समजलं ना? हे जर आपल्याला एची व्हॅल्यू जर 4 पकडला आपण इथं कन्सिडर केला तर ए प्लस डी मीन्स 6. डी इज अ कॉमन डिफरन्स 2 4 प्लस 2 6 आणि 4 मायनस 2 म्हणजे -2 झाला. सो ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी ह्या 3 पार्ट झाले. ठीक आहे. समजलं? सो 3 पार्ट्स आर ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. नाऊ काय दिलं आहे? अकॉर्डिंग टू क्वेश्चन आपल्याला आपण डिवाइड केलं ना 207ला एक्स वाय झेड लेट सेट डिवाइड केलं या फॉर्ममध्ये ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. सो अकॉर्डिंग टू क्वेश्चन काय? अकॉर्डिंग टू क्वेश्चन जर ए मायनस डी डिवाइड केलं, हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट झाला ए आणि तिसरा पार्ट झाला ए प्लस डी. या दोघांची जर आपण ॲडिशन केली, ठीक आहे, तर आपल्याला 207 मिळालंच पाहिजे. तेव्हाच आपला आन्सर करेक्ट असू शकते. ठीक आहे. अकॉर्डिंग टू क्वेश्चन ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी तिन्ही पार्टची जर ॲडिशन केली तर तो आपल्याला 207 मिळालं पाहिजे. देअरफॉर याला सॉल्व केला तर काय होईल? डी कॅन्सल. 3a इक्वल्स टू 207. देअरफॉर ए इज इक्वल्स टू डिवाइड केला तर 69. याची व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट टर्म 69 मिळाली. ठीक आहे. आता आपल्याला फर्स्ट टर्म मिळाली, आपल्याला डिफरन्स माहीत नाही. आपल्याला कॉमन डिफरन्स माहीत नाही. कॉमन डिफरन्स जर माहीत नाही आहे, ठीक आहे, तर आपण फर्स्ट टर्म पण काढू म्हणजे
प्रिव्हियस टर्म आणि नेक्स्ट टर्म काढू शकत नाही. ठीक आहे, वी शुड नो द डिफरन्स. तेव्हाच आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपण नेक्स्ट टर्म काढू शकतो. सो ए माहीत आहे 69. सेकंड कंडिशन काय म्हणत आहे, बाय सेकंड कंडिशन प्रॉडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट. याच्यामध्ये स्मॉलर पार्ट कोणते झाले, हे जर 3 पार्ट पकडलं, स्मॉलर पार्ट हे 2 झाले, कारण हा ग्रेटर आहे, त्याच्यापेक्षा छोटा आहे, आणि त्याच्यापेक्षा छोटा आहे, तर हे स्मॉलर पार्ट हे 2 झाले. बाय सेकंड कंडिशन product of two smaller parts equals to 4 6 2 3 हे दिलेलं आहे. स्मॉलर पार्ट कोणते झाले, एक झाला a मायनस डी स्मॉलर झाला, दुसरा त्याच्यापेक्षा मोठा a झाला. ठीक आहे, इक्वल्स टू 4 6 2 3 हे दिलेलं आहे. ठीक आहे, a मायनस डी इंटू ए. याला सॉल्व केलं काय होईल, एची व्हॅल्यू आपण 69 पुट करू. एची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, सो 69 मायनस डी इंटू 69 इक्वल्स टू 4 6 2 3. त्याला फर्दर सॉल्व केला तर काय होईल, देअरफॉर 69 मायनस डी इक्वल्स टू 4 6 2 3 डिवाइड बाय 69. आणि 4 6 2 3 डिवाइड बाय 69 आपण याला जर डिवाइड केला तर आपल्याला मिळतो 67. किती मिळतो, 67. सो देअरफॉर 69 मायनस डी इक्वल्स टू 67. म्हणजे डी काय झाला, याला सॉल्व केला तर डीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. सो कॉमन डिफरन्स मिळाला. सो जर तुम्हाला ए माहीत आहे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स माहीत आहे तर तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन काढू शकता आरामात. बरोबर, जर तुम्हाला ए माहीत आहे आणि तुम्हाला डी माहीत आहे तर यू कॅन इझिली राईट डाऊन द सिक्वेन्स, दॅट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. देअरफॉर काय होईल, देअरफॉर दॅट 3 टर्म्स आर कोणकोणत्या आहेत, ए मायनस डी, ए आहे आणि दुसरी ए प्लस डी राहील. व्हॅल्यू पुट करा, काय होईल, डीची व्हॅल्यू 2 डिफरन्स कॉमन आणि याची व्हॅल्यू 69. तो 69 मायनस 2 एक व्हॅल्यू झाली, दुसरी व्हॅल्यू ए 69 आणि तिसरी व्हॅल्यू झाली 69 प्लस 2. म्हणजेच काय झालं, 69 मायनस 2 म्हणजे 67. दुसरी व्हॅल्यू 69 आणि 69 प्लस 2 71. तर ह्या 3 टर्म्स आहेत. ठीक आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या. आणि ते आपण तिघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला 207 मिळते. आपण जर करून पाहूया ॲडिशन, 69 प्लस 71 9 67 9 10 7 17 7 1 1 7 2 12 12 7 19 आणि 20. बरोबर आहे, म्हणजे आपलं जे आन्सर आलं ते बरोबर आहे. सो आन्सर काय आहे, 67 69 71. दिस आर द 3 पार्ट्स when we divide 207. So 207 can be divided into 3 parts, and that 3 parts are these which are in arithmetic progression because common difference यांच्यामध्ये दोनचा डिफरन्स आहे. 67 प्लस 2 69 69 प्लस 2 71. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन. खूप सोपं आहे, काहीच नव्हतं याच्यामध्ये असं विशेष, फक्त लॉजिक लक्षात ठेवा. ठीक आहे, काय दिलेलं आहे आणि त्याचे 3 टर्म्स क्वेश्चन काय विचारलं आहे आणि काय दिलेलं आहे हे जर तुम्हाला जर समजलं तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. धन्यवाद मित्रांनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि महाराष्ट्रातील सगळे जे काही 10वीचे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा. माझे चॅनल खूप सोप्या पद्धतीने मी शिकवत आहो आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. ठीक आहे, मी तुमच्या प्रश्नांचं जे काही तुमचे प्रश्न असतील ते त्यांना रिस्पॉन्स करेन, मी सॉल्व करेन तुमचे प्रश्न असतील तर. ठीक आहे, वेळात वेळ काढून. तर नक्की शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. धन्यवाद मित्रांनो.